काय विषय नेमका? विषय माझा असा आहे, गेले 9 ते 10 महिने झाले मागासवर्गीय वस्तीचा फंड आणलेला. आता फंड आणल्यानंतर तो मी बरेच वेळ तक्रार दाखल केली. तेव्हा मी 2दा तो निधी परत घालवला, परंतु राजकीय दबावपोटी परत तो निधी नाव थोडं चेंजिंग करून आणला. नाव चेंज करून परत तो निधी आणला. ठीक आहे, निधी आणला, माझा काय ते विकास कामाला विरोध नाहीये. माझी भूमिका विकास व्हावा, गावचा विकास व्हावा, सगळं माझी नेमका तुमचा निधी कुठल्या कामासाठी आला होता आणि कुठल्या प्रशासनाकडून तो निधी कुठे वळवलाय? हा समाज कल्याणचा निधी आहे. समाज कल्याण आयुक्त यांचा निधी आंबेडकर भवन, तो शिंदे चर्मकार वस्तीसाठी फंड आलेला आहे. तो फंड तिथं न वापरता तो वनवासवाडी गावामध्ये ज्योती मंदिर साईडनं काम चालू केलेलं आहे. पण त्यासाठी मी त्या उपोषणात बसलेलो आहे. तुम्ही अधिकाऱ्यांना भेटला, काय वाटलं? मी अधिकाऱ्यांना भेटलो, पत्रव्यवहार केला, सगळं केला, पण कोणी याची मला दखल घेतली नाही. पण गट विकास अधिकाऱ्यांनी जाणून बुजून चुकीच्या पद्धतीने अहवाल सादर करून ते काम चालू करण्याची परवानगी दिलेली. आता तुम्ही अर्धनग्न बसला आहोत, आता तुमचं पाऊल काय असणार आहे? माझं तेच काय, आता मला जोपर्यंत नाही भेटत नाही तोपर्यंत मी तो हलणार नाही. आणि संबंधित गट विकास अधिकारी आहे, समाज कल्याण आयुक्त आहे, संबंधित ग्रामपंचायतीने बोगस कागदपत्रे सादर केले आहेत किंवा गट विकास अधिकारी बोगस कागद सादर केले. विस्तार अधिकारी आम्ही चुकीच्या पद्धतीने कागद ग्रामपंचायत सादर केल्यानंतर आम्ही मागणी केली की बाबा तुम्ही पुन्हा चौकशी करावा. म्हणून गट विकासाने पुन्हा चौकशी नेमल्यानंतर विस्तार अधिकारी निकम यांची चौकशी केली. चौकशी त्यांनी केल्यानंतर अहवाल त्यांनी योग्य दिला, पण गट विकास अधिकाऱ्याने चुकीचा अहवाल दिलाय. राजकीय दबावपोटी सगळा खेळ चाललेला आहे. आमच्या मागासवर्गीय अन्याय होतोय. जोपर्यंत मला न्याय भेटत नाही, संबंधित अॅट्रॉसिटी गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत मी तो हल्ला नाही.